नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. इंग्लिश शिकायचं आहे हे म्हटल्यावरच कुठेतरी मनात ना थोडंसं टेन्शन असतं की अरे आपल्याला येणार आहे नाही येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी एकदम गमतीशीर प्रश्न विचारते, त्याचं उत्तर मला पटकन कमेंट करून सांगायचं आहे. बघूया किती जण बरोबर उत्तर देत आहात. ऑलराईट, क्वेश्चन इज what has to be broken before you can use it? म्हणजे अशी काय वस्तू आहे जी आधी तुम्हाला तोडायला लागते मगच तुम्ही वापरू शकता. What has to be broken before you can use it? याचं उत्तर मला पटकन कमेंट करून सांगा. मंडळी, काय होतं ना, अचानक जर तुम्हाला कोणीतरी इंग्लिशमध्ये हे प्रश्न विचारला तर अरे नेमकं उत्तर कसं द्यायचं, मग शब्दच आठवत नाहीत किंवा मग तत्पप होतो किंवा मग कॉन्फिडन्सच लो होतो. अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण का होतात या गोष्टी? कारण का तुमची प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडतीये. फक्त व्हिडिओ बघितले म्हणजे इंग्लिश समजलं आणि बोलता येईल असं होत नाही. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, म्हणजे काय, जितकं जास्त तुम्ही इंग्लिश बोलाल तितकं जास्त तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये बोलता येणार आहे. ठीक आहे, कधी कधी आपल्याला वाटतं की अरे ऑफिसच्या कलिग्ससमोर कसं काय इंग्लिश बोलायचं किंवा फ्रेंड्ससमोर कसं काय इंग्लिश बोलायचं, ते आपल्याला हसतील आपण चुकलो तर हरकत नाही. आज मी तुम्हाला असे वाक्य सांगणार आहे जी अगदी आपण घरी बोलू शकतो, खूप सोपी आहेत आणि घरी या गोष्टी होत असतात. जसं की आई कपमध्ये चहा ओततीये किंवा बाबा त्या बाउलमध्ये तू अंड फोड. अशी अगदी सोपी वाक्य आहेत, पण तुम्ही याचा कधी विचार केलाय की अरे मुलगी कपमध्ये चहा ओतत आहे हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात? आणि तुम्हाला जर अचानक सांगितलं की ठीक आहे, हे कमेंट करून सांगा बरं तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहे की माझी मुलगी कपमध्ये चहा ओतत आहे. अचानक तुम्हाला आठवणारच नाहीत शब्द, कारण का तुमची प्रॅक्टिस कमी पडतीये फ्रेंड्स. ठीक आहे, सो आज मी अगदी तुमच्या डेली रुटीनमध्ये जे आपण सेंटेन्सेस वापरतो ते सेंटेन्सेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते. रोज सकाळी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो. कधी कधी मोठा व्हिडिओ असतो, कधी कधी छोटा 30 सेकंदांचा यूट्यूब शॉर्ट्स असतात. ठीक आहे, आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण असंच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो आणि दररोज एक व्हिडिओ सकाळी आपल्या चॅनलवर येत असतो. त्यामुळे चॅनलवर येऊन व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, आपलं पहिलं वाक्य बघूया. फर्स्ट सेंटेन्स इज द गर्ल इज pouring some tea into the cup. म्हणजे मुलगी कपमध्ये चहा ओतत आहे. द गर्ल इज पोरिंग. पोरिंग म्हणजे ओतणे, टू पोर, POUR. ठीक आहे, द गर्ल इज पोरिंग सम टी इनटू द कप म्हणजे मुलगी कपमध्ये चहा ओतत आहे. सो पुढच्या वेळेस जर तुम्हाला घरी म्हणायचं असेल चहा कपमध्ये ओत, तर कुठलं क्रियापद वापरणार आहात? टू पोर. ठीक आहे, पोर. सेकंड सेंटेन्स बघूया. शी इज सिपिंग द हॉट टी स्लोली. म्हणजे काय बरं? ती हळूहळू गरम चहा पीत आहे. हळूहळू. ठीक आहे, हळूहळू म्हणजे स्लोली. आणि गरम चहा पिती आहे. तुम्ही म्हणाल मॅम मग ड्रिंकिंग पण चालतं ना? चालेल, पण जेव्हा आपण हळूहळू एखादी गोष्ट पितोय तेव्हा सिपिंग पण म्हणतात. सिप म्हणजे छोटे छोटे घोट म्हणू शकता तुम्ही. ओके, सो तुम्ही म्हणू शकता इंग्लिशमध्ये शी इज सिपिंग द हॉट टी स्लोली. ठीक आहे, इकडे फक्त ट्रान्सलेशन बघू नका, माझे उच्चार पण बघा. कधी कधी उच्चार पण तितकेच महत्त्वाचे असतात. तुम्ही उच्चार पण चुकू नका. ठीक आहे, कारण फरक पडतो जर आपण एखादा शब्द चुकीचा उच्चारला तर मग ते अर्थाचा अनर्थ होऊन जातो. ठीक आहे, तिसरं वाक्य बघूया. लेट्स टोस्ट सम ब्रेड इन द टोस्टर. म्हणजे काय? टोस्टरमध्ये ब्रेड टोस्ट करूया. माहिती असेल तुम्हाला, आजकाल ते टोस्टर मिळतात, तिकडे फक्त ब्रेडचे स्लाइस टाकायचे असतात आणि ऑन करायचं असतं. इलेक्ट्रिक टोस्टर म्हणतात. आणि मग जेव्हा तो ब्रेड टोस्ट होतो, असा मस्त कुरकुरीत होतो, तेव्हा ते टंग असं करून ते बाहेर येतं. सो दॅट इज अ टोस्टर. ठीक आहे, त्याला टोस्टर म्हणतात. सो टोस्टरमध्ये ब्रेड टोस्ट करूया म्हणजे लेट्स टोस्ट सम ब्रेड इन द टोस्टर.
पुढचं वाक्य आहे आय लाईक टू स्प्रेड बटर ऑन माय टोस्ट इन द मॉर्निंग. म्हणजे मला सकाळी माझ्या टोस्टवर मस्त लोणी लावायला आवडतं, लोणी लावून मला खायला आवडतं. ओके, ब्रेडवर. तर मग काय म्हणणार आहात इंग्लिशमध्ये? आय लाईक टू स्प्रेड बटर ऑन माय टोस्ट इन द मॉर्निंग. ठीक आहे, आय लाईक म्हणजे मला एखादी गोष्ट आवडते हे सांगण्यासाठी लाईक या शब्दाचा आपण वापर करतो. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ पण समजून घ्या, फक्त सेंटेन्सेस ट्रान्सलेट करू नका मराठी टू इंग्लिश. ठीक आहे, आय लाईक टू स्प्रेड बटर ऑन माय टोस्ट इन द मॉर्निंग. पुढचं वाक्य बघूया. शी इज स्क्वीझिंग अ लेमन. ती लिंबू पिळत आहे किंवा मला लिंबू पिळून दे. आपण कधी विचार केलाय का इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? स्क्वीझिंग अ लेमन असं आपण म्हणतो, लिंबू पिळणे. ओके, टू स्क्वीज अ लेमन. स्पेलिंग काय आहे ते पण बघा, SQUEEZE, टू स्क्वीज. ठीक आहे, तर असं काहीतरी वेगळं उच्चार करू नका, लाईक स्क्वीझिंग किंवा क्युइझिंग असं काही नाही आहे. इट इज स्क्वीझिंग. उच्चारकडे पण लक्ष द्या. शी इज स्क्वीझिंग अ लेमन. ती लिंबू पिळत आहे. ब्रेक द एग्ज इंटू अ ग्लास बोल. म्हणजे एका काचेच्या भांड्यात अंडी फोडा. काचेचं भांडं म्हणजे काय? काचेचा बाऊल असं आपण मराठीत म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ग्लास बोल. ठीक आहे, बाऊल असं आपण इंग्लिशमध्ये नाही म्हणत, बोल म्हणतात, ग्लास बोल. ओके, BOWL, ग्लास बोल. अंडी फोडा, break the eggs, break the eggs. So break the eggs into a glass bowl. पुढचं वाक्य आहे weigh the flour on the scale. म्हणजे मोजमापावर किंवा वजन काट्यावर पिठाचं वजन करा. ठीक आहे, वजन करा म्हणजे काय? weigh, weigh, WEIH. weigh म्हणजे तुम्ही मग लिहून टाकाल की WAY, weigh नाही. तो वे म्हणजे वेगळा आहे, त्याला वाट असं म्हणतात. किंवा 3 ways टू डू समथिंग म्हणजे 3 प्रकार ही गोष्ट करण्यासाठी. तर तो WAY वे वेगळा, हे WEIGH वे इज डिफरंट. वे म्हणजे वजन. ठीक आहे, वे द फ्लोअर ऑन द स्केल म्हणजे मोजमापावर पिठाचं वजन करा. यू कॅन मेजर द वॉटर विथ अ मेजरिंग कप. ठीक आहे, आपण मोजण्याच्या कपाने पाणी मोजू शकता. मेजरिंग कप मिळतो ना, म्हणजे एक कप असतो प्लास्टिकचा किंवा स्टीलचा आणि तिकडे सगळे मार्क्स असतात की 500 ग्रॅम, 750 ग्रॅम किंवा 500 लिटर, 750 लिटर. त्याला मेजरिंग कप असं म्हणतात, ज्याने तुम्ही मोजू शकता. आणि आपण इथे काय म्हणतोय? आपण मोजण्याच्या कपाने पाणी मोजू शकता. यू कॅन मेजर द वॉटर विथ अ मेजरिंग कप. यू कॅन. ओके, एखादी गोष्ट तुम्ही करू शकता. ओके, जेव्हा आपण शकता म्हणतो तेव्हा इंग्लिशमध्ये यू कॅन तुम्ही वापरू शकता. ऑल राईट, यू कॅन मेजर द वॉटर विथ अ मेजरिंग कप. बघा, अगदी इझी सेंटेन्सेस आहेत, आपण रोज घरी अगदी सहजपणे मराठीत बोलून जातो. पण आता प्रयत्न करा की मराठीच्या ऐवजी हीच वाक्य घरी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलाल. ऑल राईट, पुढचं वाक्य बघूया. आता जर तुम्हाला मराठीमध्ये म्हणायचं असेल की पीठ एकदम गुळगुळीत होईपर्यंत एकत्र करा किंवा एकदम त्याचं जे पीठ आहे ते एकत्र मिश्रण होण्यासाठी तुम्ही ते हलवत राहा, असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहात? कधी विचार केलाय? इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता मिक्स द बॅटर टुगेदर अंटिल इट्स स्मूथ. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे गुठळी गुठळी नको, अगदी ते एकदम मिक्स व्हायला पाहिजे, छान गुठळ्या त्या जायला पाहिजेत. मग तुम्ही वापरू शकता हे वाक्य इंग्लिशमध्ये, मिक्स द बॅटर टुगेदर. ठीक आहे, until it is smooth. Mix the batter together until it is smooth. All right? पुढचं वाक्य बघूया. Put the frying pan on the stove. म्हणजे स्टोववर तळण्याचं भांडं ठेवा किंवा स्टोववर पातेलं ठेव म्हणायचं असेल किंवा स्टोववर तवा ठेव म्हणायचं असेल तर put the frying pan on the stove किंवा put the utensil on the stove. जे काही आहे त्याच्यावरनी तुम्ही वर्ड रिप्लेस करा. भांडं असेल तर युटेन्सिल म्हणा, तवा असेल तर पॅन म्हणा. ऑल राईट, पुट द फ्राईंग पॅन ऑन द स्टव. शी इज मेकिंग डोसा.
ती डोसा बनवत आहे. शी इज मेकिंग द डोसा. शी इज मेकिंग डोसा. त्याच्याऐवजी तुम्हाला म्हणायचं असेल ती पोहे बनवतीये. शी इज मेकिंग पोहे. ती इडली बनवतीये. शी इज मेकिंग इडली. सो तुमच्या सिच्युएशननुसार वाक्य तुम्ही चेंज करू शकता. त्यासाठीच तुम्हाला अर्थ माहिती असले पाहिजे प्रत्येक शब्दांचे. ऑलराईट, पुढचं वाक्य बघूया. बी शुअर टू वॉश द फ्रूट्स बिफोर इटिंग देम. फळं खाण्यापूर्वी नक्की धुवा. आपली आई किंवा मोठे असतात घरचे कायम आपल्याला सांगतात की रे फळ आधी धू आणि मग खा. फळं खाण्यापूर्वी नक्की धुवून खा बरं का. इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता बी शुअर. ओके, बी शुअर टू वॉश द फ्रूट्स बिफोर इटिंग देम. ओके, म्हणजे काळजी घे. बी शुअर, हे नक्की कर. काय कर नक्की? टू वॉश द फ्रूट्स म्हणजे फळं धू. बिफोर इटिंग देम खाण्यापूर्वी. ठीक आहे, बी शुअर टू वॉश द फ्रूट्स बिफोर इटिंग देम. ऐश्वर्या इज पीलिंग द पोटॅटोज. ऐश्वर्या बटाटे सोलत आहे. बटाटे सोलणे ला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता टू पील द पोटॅटोज. ठीक आहे, ऐश्वर्या इज पीलिंग द पोटॅटोज. आता जर म्हणायचं असेल बटाट्यांचे चौकोनी तुकडे करा. ठीक आहे, चौकोनी रेक्टँगल सारखे असतात, आपण तुकडे करतो. म्हणजे बटाट्यांच्या काचऱ्या नव्हे, चौकोनी चौकोनी. काय म्हणणार आहात? इंग्लिशमध्ये त्याला एक शब्द आहे, बटाट्यांचे चौकोनी तुकडे करा. इंग्लिशमध्ये त्याला शब्द असा आहे डाईस द पोटॅटोज इनटू क्यूब्स. ठीक आहे, क्यूब्स. डाईस द पोटॅटोज. आपण कट द पोटॅटोज असं नाही म्हणत, डाईस म्हणतो. ओके, डाईस द पोटॅटोज इनटू क्यूब्स. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स. आय लाईक टू डिप माय फ्राईज इन द केचअप. आपण फ्रेंच फ्राईज खातो ना आणि आपण सॉसमध्ये किंवा केचअपमध्ये असं मस्त बुडवून फ्रेंच फ्राईज खातो. मला माझ्या फ्राईज केचअपसोबत खायला आवडतात असं तुम्हाला म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये तर म्हणू शकता आय लाईक टू डिप माय फ्राईज. जेव्हा आपण एखादं फ्रेंच फ्राय डिप करतो म्हणजे आपण बुडवून खातो ते केचअपमध्ये, इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता आय लाईक टू डिप माय फ्राईज इन केचअप. आता जर तुम्हाला म्हणायचं आहे आजी स्वयंपाकघरात लसूण ठेचत आहे. ओके, लसूण ठेचणेला सुद्धा इंग्लिशमध्ये एक उत्तम शब्द आहे, दॅट इज क्रशिंग. क्रशिंग द गार्लिक. इथे क्रश म्हणजे तुम्हाला आवडणारी मुलगी किंवा तुम्हाला आवडणारा मुलगा क्रश नाही. क्रशिंग म्हणजे ॲक्च्युली ठेचणे. सो ग्रँडमदर किंवा ग्रँडमा इज क्रशिंग द गार्लिक इन द किचन. ग्रँडमा इज क्रशिंग द गार्लिक इन द किचन. ॲलिस इज प्रिपेअरिंग अ सँडविच. ॲलिस सँडविच तयार करत आहे. ओके, सँडविच तयार करत आहे इज प्रिपेअरिंग अ सँडविच. शी इज डेकोरेटिंग द केक विथ फ्रेश स्ट्रॉबेरीज. ती ताज्या स्ट्रॉबेरीने मस्त केक सजवत आहे. शी इज डेकोरेटिंग द केक विथ फ्रेश स्ट्रॉबेरीज. तो कढाईमध्ये अन्न पलटवत आहे. ओके, आपण असं फ्लिप करतो बघा, तो कढईत अन्न पलटवत आहे. सो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ही इज फ्लिपिंग द फूड इन द पॅन. आपण ऑमलेट पण करताना फ्लिप करतो ते बघा, आपण ते उलटतो, पलटतो, जे काय आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला फ्लिपिंग असं म्हणतात. ही इज फ्लिपिंग द फूड इन द पॅन. ही इज फ्लिपिंग द फूड इन द पॅन. मायक्रोवेव्ह द सूप फॉर 2 minutes and 30 seconds. म्हणजे सूप 2 मिनटं आणि 30 सेकंद मायक्रोवेव्ह कर. असं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर मायक्रोवेव्ह द सूप फॉर 2 minutes 30 seconds. मायक्रोवेव्ह द सूप फॉर 2 minutes 30 seconds. स्ट्रॉबेरी ताजे ठेवण्यासाठी त्यांना फ्रीजमध्ये ठेवा किंवा रेफ्रिजरेट करा. किंवा आपण मटार बघा एकदम डीप फ्रीज करतो, किंवा मटार ताजे ठेवण्यासाठी त्यांना रेफ्रिजरेट करा. असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता रेफ्रिजरेट द ग्रीन पीज टू कीप देम फ्रेश, किंवा रेफ्रिजरेट द स्ट्रॉबेरीज टू कीप देम फ्रेश. एखादी गोष्ट फ्रेश ठेवायची आणि ती आपल्याला डीप फ्रीजरमध्ये टाकायची आहे, इंग्लिशमध्ये म्हणू शकता रेफ्रिजरेट. ऑलराईट, रेफ्रिजरेट द ग्रीन पीज टू कीप देम फ्रेश. ताजं काहीतरी आहे, फ्रेश व्हेजिटेबल्स, आणि जर शिळं आहे, शिळं झालेलं आहे तर त्याच्या उलटं, फ्रेशच्या उलटं स्टेल, STALE. जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणजे एकदम ताजे ताजे व्हेजिटेबल्स, आणि फ्रेशच्या उलटं आपण इंग्लिशमध्ये स्टेल म्हणतो, STALE. ऑलराईट, पुढचं वाक्य बघूया.
फ्रीज द व्हेजिटेबल्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल टू मेंटेन क्वालिटी. म्हणजे गुणवत्ता राखण्यासाठी शक्य तितक्या लवकर भाज्या गोठवा. फ्रीज द व्हेजिटेबल्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल टू मेंटेन द क्वालिटी. ऑलराईट, पुढचं वाक्य बघूया. यूज अ ब्लेंडर टू ब्लेंड द फ्रूट्स इनटू अ स्मूथ कन्सिस्टन्सी. मग अशीच आपण म्हटलं की फळांचं मिश्रण गुळगुळीत करण्यासाठी ब्लेंडर वापरा. गुळगुळीत म्हणजे काय, तर असे गुठळ्या नको, अगदी एकसारखं होण्यासाठी, फळांचं मिश्रण अगदी एकसारखं करण्यासाठी ब्लेंडर वापरा. यूज अ ब्लेंडर टू ब्लेंड द फ्रूट्स इनटू अ स्मूथ कन्सिस्टन्सी. हीट द oven फॉर अ फ्यू मिनिट्स बिफोर यूज. ओव्हन वापरण्यापूर्वी काही मिनटं ओव्हन गरम करा. म्हणजेच हीट द ओव्हन फॉर अ फ्यू मिनिट्स बिफोर यूज. बिफोर यूज म्हणजे वापरण्यापूर्वी, हीट द ओव्हन म्हणजे ओव्हन गरम करा. फॉर अ फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनटं. हीट द ओव्हन फॉर अ फ्यू मिनिट्स बिफोर यूज. रोस्ट द पीनट्स फॉर 15 मिनिट्स. म्हणजे शेंगदाणे मस्त 15 मिनटं भाजून घे असं म्हणायचं असेल तर. एखादी गोष्ट आपण जेव्हा भाजतो तेव्हा इंग्लिशमध्ये आपण त्याला रोस्ट म्हणतो. ऑलराईट, ROAST, रोस्ट, भाजणे. ठीक आहे. चिकन पण जर तुम्ही भाजून खात असाल तर रोस्ट द चिकन असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे आपण पीनट्स म्हटलंय. पीनट्स म्हणजे शेंगदाणे. सो आपण शेंगदाणे भाजणीला रोस्ट द पीनट्स म्हणतो. जर तुम्हाला शेंगदाणे तळायचे असेल तर काय म्हणतो आपण, फ्राय द पीनट्स. ऑलराईट, सो देयर इज अ डिफरन्स बिटवीन भाजणे आणि तळणे, रोस्ट आणि फ्राय. रोस्ट द पीनट्स फॉर 15 मिनिट्स. शशांक इज शार्पनिंग द नाईफ. शशांक चाकूला धार देत आहे. आपण सुरीला धार देतो बघा किंवा चाकूला धार देतो. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो शार्पनिंग द नाईफ. शशांक इज शार्पनिंग द नाईफ. ॲड सीझनिंग फॉर फ्लेवर. चवीसाठी मसाला घाला. कधीतरी मीठच कमी पडतं किंवा मसालाच कमी पडतो, थोडीशी चव नसते, आपण म्हणतो ना, अरे चवीसाठी जरा अजून मसाला घाल, तर ॲड सीझनिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. ॲड मसाला फॉर फ्लेवर असं सुद्धा म्हणू शकता, नो इश्यूज. पण त्याला एक शब्द आहे इंग्लिशमध्ये विच इज सीझनिंग. तुम्ही म्हणाल मॅम सीझन आणि सीझनिंगचं काही आहे का काही सिमिलॅरिटी, तर सीझन इज डिफरंट. रेनी सीझन, समर सीझन डिफरंट. सीझनिंग फॉर फ्लेवर म्हणजे आपण जेव्हा स्पायसेस घालतो भाजीमध्ये किंवा कशात पण, त्याला सीझनिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. सो ॲड सीझनिंग फॉर फ्लेवर असं तुम्ही म्हणू शकता. आता ती पनीरचे लहान तुकडे करत आहे. ठीक आहे. ती पनीरचे लहान तुकडे करत आहे कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये, शी इज कटिंग द पनीर इंटू स्मॉल पीसेस. लहान तुकडे म्हणजे स्मॉल पीसेस, कटिंग म्हणजे तुकडे तुकडे करणे. ठीक आहे. शी इज कटिंग द पनीर इंटू स्मॉल पीसेस. द शेफ इज सिफ्टिंग द फ्लोर थ्रू अ सीव. आचारी चाळणीतून पीठ चाळत आहे. बघा आपल्या घरचं सुद्धा आई आहे, आजी आहे, बायको आहे, पीठ दरवेळेस चाळून घेतात बघा. म्हणजे वर काही खडे असतील किंवा काही अजून मोठ्या गोष्टी असतील तर त्या राहून जातात आणि सो एकदम जे फक्त चांगलं पीठ आहे ते फक्त खाली पडतं, म्हणून आपण चाळून घेतो. बरोबर. सो जेव्हा काही म्हणू शकतो, बायको चाळणीतून पीठ चाळत आहे किंवा आचारी चाळणीतून पीठ चाळत आहे, इंग्लिशमध्ये त्याला सुद्धा एक टर्म आहे. ठीक आहे. चाळणी म्हणजे तर अ सीव. ओके. SIEVE म्हणजे चाळणी. आणि पीठ चाळणे म्हणजे सिफ्टिंग द फ्लोअर. शिफ्टिंग नाही आहे, हाऊस शिफ्टिंग वेगळं, इथे सिफ्टिंग आहे. शिफ्टिंग मधला H जर काढलात तर होतं सिफ्टिंग म्हणजेच पीठ चाळणे. द शेफ इज सिफ्टिंग द फ्लोअर थ्रू अ सीव. मला कमेंट करून सांगा की हे वाक्य तुम्हाला माहिती होतं का, सिफ्टिंग द फ्लोअर थ्रू अ सीव. हे कधी तुम्ही ऐकलंयत का आणि तुम्हाला माहिती होतं का, हे कमेंट करून सांगा. आणि फ्रेंड्स, मला हे पण कमेंट करून सांगा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण मला कसं कळणार की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय आणि अशीच तुम्हाला वाक्य बघायला आवडतील पुढेही, तर ते माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करत जा की मॅडम हा व्हिडिओ छान होता
होता. आम्हाला नवीन काहीतरी 1-2 शब्द शिकायला मिळाले. जर तुम्हाला खरंच मिळाले असतील तरच असं कमेंट करा. काही आग्रह नाही आहे, पण करत जा जर तुम्हाला नवीन शब्द शिकायला मिळाले आणि असे अजून व्हिडिओ बघायला आवडतील असं सुद्धा कमेंट केलं तर मला छान वाटेल आणि माझ्यापर्यंत तुमचा संदेश पोहोचेल. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया. ही इज रोलिंग द डो विथ अ रोलिंग पिन. आता तो लाटण्याने पीठ लाटत आहे. ठीक आहे, लाटणं म्हणजे रोलिंग पिन म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, लाटणं म्हणजे रोलिंग पिन आणि पीठ लाटत आहे रोलिंग द डो. पीठाला इंग्लिशमध्ये डो म्हणतात. आता डव साबणवाला डव नाही, डो, DOUGH. ही इज रोलिंग द डो विथ अ रोलिंग पिन. तो लाटण्याने पीठ लाटत आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघूया. आय लव्ह वॉचिंग हिम टॉस द पिझ्झा डो इन द एअर. तो पिझ्झाचं पीठ हवेत फेकताना पाहणं मला आवडतं. आपण बऱ्याच मूवीजमध्ये बघतो बघा, ते पिझ्झाचं असं मस्त त्यांनी पीठ केलेलं असतं आणि ते असे हवेत फेकतात पीठ, अगदी असं मग ते माऊ माऊ करायसाठी हवेत फेकतात, परत कॅच करतात, परत हवेत फेकतात, परत कॅच करतात. ते बघायला जर तुम्हाला आवडत असेल आणि ते वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे तर इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय लव्ह वॉचिंग हिम टॉस द पिझ्झा डो इन द एअर. ठीक आहे, आय एम ग्रेटिंग द चीज फॉर द पिझ्झा. मी पिझ्झासाठी चीज किसून घेत आहे. तर किसून घेण्याला सुद्धा इंग्लिशमध्ये टर्म आहे विच इज ग्रेटिंग द चीज. आय एम ग्रेटिंग द चीज म्हणजे मी चीज किसत आहे फॉर पिझ्झा. ही इज टॉपिंग द पिझ्झा विथ लॉट्स ऑफ डिलिशियस इन्ग्रेडियंट्स. तो अनेक स्वादिष्ट पदार्थांसह पिझ्झा टॉपिंग करत आहे. आता पिझ्झा टॉपिंग म्हणजे पिझ्झाच्या वर जे आपण काय काय खातो, कॉर्न असतं, कॅप्सिकम, पनीर, ह्याला पिझ्झा टॉपिंग असं म्हणतात. स्वादिष्ट म्हणजे डिलिशियस. त्याला अनेक शब्द आहेत. टेस्टी म्हणू शकता, यम्मी म्हणू शकता, ठीक आहे, स्क्रम्शियस म्हणू शकता. सो इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता ही इज टॉपिंग द पिझ्झा विथ लॉट्स ऑफ डिलिशियस इन्ग्रेडियंट्स. इन्ग्रेडियंट्स म्हणजे पदार्थ. ऑलराईट, पुढचं वाक्य आहे बेक द पिझ्झा इन द ओव्हन फॉर 10 to 15 minutes. पिझ्झा ओव्हनमध्ये 10 ते 15 मिनटं बेक करा. बेक द पिझ्झा इन द ओव्हन फॉर 10 to 15 minutes. लेट द पिझ्झा कूल डाऊन फॉर ॲटलिस्ट 4 minutes. पिझ्झाला किमान 4 मिनटं थंड होऊ दे. ओके, किमान 4 मिनटं, किमान ॲटलिस्ट 4 minutes थंड होऊ दे. कूल डाऊन, लेट द पिझ्झा कूल डाऊन फॉर ॲटलिस्ट 4 minutes. मॅश द पोटॅटोज विथ अ पोटॅटो मॅशर. पावभाजी वगैरे करताना बघा आपण पोटॅटो मॅश करतो. ओके, सो बटाटे मॅशरनी मॅश करा असं तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तुम्ही म्हणू शकता मॅश द पोटॅटोज विथ अ पोटॅटो मॅशर. लेट द सूप सिमर अ फ्यू मिनिट्स. सिमर म्हणजे काय? सूप काही मिनटं उकळू दे. ओके, उकळू देला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे सिमर. लेट द सूप सिमर अ फ्यू मिनिट्स. सिमर म्हणजे अगदी मंद गॅसवर, अगदी बारीक आपण जेव्हा गॅस ठेवतो तेव्हा ते सिमर होतं. बॉईल म्हणजे अगदी तुम्ही गॅस मोठा ठेवला आहे आणि सूप उकळी येते. ओके, किंवा पाण्याला उकळी येते, दॅट इज बॉईल. पण सिमर म्हणजे अगदी बारीक गॅसवर जेव्हा तुम्ही सूप ठेवताय, पाणी ठेवताय, दॅट इज सिमर. लेट द सूप सिमर अ फ्यू मिनिट्स. मेल्ट द बटर ओव्हर लो हीट. कमी आचेवर लोणी वितळव. ठीक आहे, मेल्ट द बटर. वितळणे इज टू मेल्ट. मेल्ट द बटर ओव्हर लो हीट. आय एम फ्राईंग अॅन एग. मी अंड तळतीये. आय एम फ्राईंग अॅन एग. एग बिर्याणीच्या आधी आपण नुसतं अंड बघा तळून घेतो, सो इट इज फ्राईंग अॅन एग. आय एम फ्राईंग अॅन एग. सॉटे द व्हेजिटेबल्स इन द ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइलमध्ये भाज्या परतून घे. परतून घेणेला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे दॅट इज सॉटे. सॉटे द व्हेजिटेबल्स इन द ऑलिव्ह ऑइल. सॉटे. ठीक आहे, नेक्स्ट इज पाणी उकळत आहे. द वॉटर इज बॉइलिंग. बॉइलिंग, द वॉटर इज बॉइलिंग. बी केअरफुल वेन यू स्लाइस द व्हेजिटेबल्स. भाज्या कापताना काळजी घे. बी केअरफुल वेन यू स्लाइस द व्हेजिटेबल्स. शी इज स्टरिंग द सूप विथ द लॅडल. ती पळीने सूप ढवळत आहे.
पळीला इंग्लिशमध्ये लॅडल असं म्हणतात. LADLE, लॅडल. ढवळत आहे स्टरिंग. ठीक आहे, ढवळतोय आपण, बरोबर. भाजी ढवळतो, वरण ढवळतो, सूप ढवळतो, दॅट इज स्टरिंग. शी इज स्टिअरिंग असं नाही आहे. शी इज स्टरिंग दिस सूप विथ द लॅडल. दिस सूप टेस्ट्स गुड. हे सूप छान लागतंय. दिस सूप टेस्ट्स गुड. लाईट द स्टव टू कुक युअर फूड. तुझं अन्न शिजवण्यासाठी स्टोव्ह पेटव. स्टोव्ह पेटव, गॅस पेटव. इंग्लिशमध्ये म्हणू शकता लाईट द स्टव टू कुक युअर फूड. अन्न शिजवण्यासाठी म्हणजे टू कुक युअर फूड, लाईट द स्टव. कवर द पॉट विथ अ लिड. भांडं झाकणाने झाकून ठेवा. ओके, झाकणाने झाकून ठेवा. कवर द पॉट विथ अ लिड. लिड म्हणजे झाकण, LID, लिड. पॉट म्हणजे भांडं. ठीक आहे, कवर म्हणजे झाकून ठेवणे. कवर द पॉट विथ अ लिड. रिमूव्ह द पॉट फ्रॉम द हीट म्हणजे गॅसवरून भांडं काढ. रिमूव्ह द पॉट फ्रॉम द हीट. किंवा टर्न ऑफ द हीट म्हणजे गॅस बंद कर. टर्न ऑफ द हीट. द शेफ इज विस्किंग द क्रीम किंवा माय मॉम इज विस्किंग द क्रीम म्हणजे माझी आई क्रीम फेटत आहे. आपण म्हणतो ना क्रीम फेटणे किंवा अंड फेटणे. फेटणे म्हणजे टू व्हिस्क. ओके, माय मॉम इज विस्किंग द क्रीम किंवा द शेफ इज विस्किंग द क्रीम किंवा माय मॉम इज विस्किंग द एग. ऑलराईट, विस्किंग हा शब्द आहे. ठीक आहे, विस्की इज वेगळं, दॅट इज डिफरंट. विस्किंग इज फेटणे. ठीक आहे. ही इज चॉपिंग द अनियन्स ऑन द चॉपिंग बोर्ड. ओके, तो चॉपिंग बोर्डवर कांदे कापत आहे. हे तर वाक्य अगदी रोज आपण म्हणतो, अरे चॉपिंग बोर्ड कुठे आहे, मला चॉपिंग बोर्डवर कांदे कापायचे आहेत, किंवा तो चॉपिंग बोर्डवर कांदे कापतोय. सो ही इज चॉपिंग द अनियन्स ऑन द चॉपिंग बोर्ड. ही इज चॉपिंग द अनियन्स ऑन द चॉपिंग बोर्ड. इकडे मी जसं म्हटलं उच्चारांकडे पण आय होप तुम्ही लक्ष दिलं असेल. मी ओनियन्स नाही म्हटलंय. हां, चॉपिंग द ओनियन्स. ओनियन्स नाही म्हणत. जरी आपण लिहिताना ओ पासून लिहितो इंग्लिशमध्ये, ओनियन्स असा उच्चार होत नाही, त्याचा उच्चार अनियन्स असा होतो. सो अनियन्स. ही इज चॉपिंग द अनियन्स, ओके, ऑन द चॉपिंग बोर्ड. राइन्स विथ कोल्ड वॉटर. राइन्स विथ कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्याने स्वच्छ धू. राइन्स द व्हेजिटेबल्स विथ द कोल्ड वॉटर. भाज्या थंड पाण्याने स्वच्छ धुवून घे, किंवा काही पण म्हणायचं असेल धुवून घे स्वच्छ पाण्याने, तर राइन्स. ऑलराईट, राइन्स. आपण कोथिंबीर सुद्धा बघा आधी पाण्याने धुवून मग घेतो, दॅट इज राइन्स. राइन्स द व्हेजिटेबल्स विथ द कोल्ड वॉटर. फ्रेंड्स, ही होती काही वाक्य जी आपण रोज मराठीमध्ये घरी बोलतो, पण इंग्लिशमध्ये नेमकं कशाला काय म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण इंग्लिश वाक्य ती अवॉइडच करतो बोलण्यासाठी. जर तुम्ही काही नवीन शब्द शिकले असतील तर मला कमेंट करून कळवा की मॅम हे 5 शब्द आहेत जे आम्ही या व्हिडिओमध्ये नवीन शिकलो, किंवा मॅम आज हा एक शब्द मला खूप आवडला जो मी आज नवीन शिकले. सो जे काही असेल प्लीज कमेंट करून सांगा, कारण मी आता कमेंट वाचायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी माझ्याकडून थोड्याशा मिस व्हायच्या कमेंट्स वाचायला, पण आता मी नियमितपणे सगळ्या कमेंट्स वाचणार आहे. सो कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर माझा प्री रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे आपल्या ॲपवर. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझं ॲप ऑलरेडी अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअरवर सुद्धा आणि ॲप स्टोअरवर सुद्धा. लेसन वाईज तिकडे मी इंग्लिश शिकवलेलं आहे. लाईव्ह नाही आहे, प्री रेकॉर्डेड आहे. सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, किंवा डिरेक्टली जर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या असं टाईप केलं तरी माझं ॲप तुम्हाला मिळून जाईल. ऑलराईट, जरी तुम्हाला कोर्स विकत घ्यायचा नसेल, ठीक आहे, तरी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, कारण की अनेक फ्री टेस्ट्स आणि फ्री गोष्टी त्या ॲपवर मी ठेवलेल्या आहेत. ऑलराईट, आणि अजूनही इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझा इंस्टाग्राम ID आहे, ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याची लिंक. आणि जायच्या आधी परत एकदा सांगते, आता रोज आपला एक व्हिडिओ येत असतो. प्रत्येक दिवशी सकाळी आयदर 9 वाजता किंवा 11 वाजता एक छोटा व्हिडिओ किंवा मोठा व्हिडिओ येतच असतो. म्हणजे आजचा कसा मोठा व्हिडिओ आहे, सो आज मी मोठा व्हिडिओ तुम्ही बघताय, तर उद्या सोमवारी छोटासा व्हिडिओ मी टाकेन 30 सेकंदचा. 30 सेकंदात तुम्ही काहीतरी नवीन इंग्लिशचं शिकून जाल.
अशा प्रकारे रोज काहीतरी तुम्हाला स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर काहीतरी घर बसल्या मोफत शिकायला मिळावं यासाठी मी रोज आता सुरू केलेलं आहे व्हिडिओ टाकणं. त्यामुळे रोज चॅनलवर येऊन नवीन काय आलंय का हे बघायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.